विंडमा स्टार्ट। करीब 10-12 कदम करना, थोड़ा ज्यादा होगा, 15-16 कदम करना होगा। और ये पहली गेंद ऑस्टम के बाहर थी, बल्ला चला है हवा में लेकिन काफी बाहर थी, इसलिए अपना 1 रन मिला इस समय टीम को। टीम का खाता खोला, स्कोर इस समय 1। जाता पटकने की कोशिश, लेकिन अपना जो लाइन पूरी तरह से बिगड़ चुके इस समय, लाइन पूरी तरह से खो दिया उन्होंने और काफी बाहर। अगली गेंद यहां पर देखना, एक जोरदार अपील यहां पर, लेकिन इस अपील पर देखना, इस बस देखना 1 रन चहल के साथ पूरा किया दोनों बैट्समैन, अच्छा तालमेल, और 1 रन के साथ स्कोर इस समय 2। काफी अच्छी गेंद थी, थोड़ी सी यहां पर नीचे भी रही, समझ नहीं पाए। और देखना एक बार फिर एक अपील, और इसी के साथ इस अपील पर अंपायर की यहाँ पर उंगली ऊपर उठ चुके समय, एक अच्छी गेंद थी, मिडल स्टंप पर गेंद यहाँ पर देखना है पैड पर लगी है, और इसी के साथ यहाँ पर एक अच्छी सफलता। देखना क्या करते हैं, रियो की मांग करे इस समय, रियो यहाँ पर रिफ्लेक्ट हो जाएगा, अंपायर का डिक्लेरेशन आउट है। देखना क्या होता है, देखना अभी समझ जाएगा, दूध का दूध और पानी का पानी। खेल रुका हुआ इस समय, तीसरे हम पर देख रहे इस समय पूरी तरह से। और जो कि अंपायर का निर्णय आउट था, वही फैसला मान गया इस समय। और इसी के साथ यहाँ पर बॉलर के पक्ष में यहाँ पर रियो जो कि बैट्समैन ने मंगाया था, लेकिन उसका फायदा नहीं हुआ, और इसी के साथ यहाँ पर 1 विकेट का पतन हो चुका है इस समय। अच्छी गेंद यहाँ पर पूरी तरह से खेलने के लिए मजबूर किया था, नीचे रही, पैड पर लगी, सामने वाले पैड पर, और अंपायर का फैसला यहाँ पर सही। नए बैट्समैन जा रहे हैं मयूर। कृपया लवकर जायचं, पंच टाइमपास करू द्यायचा नाही, अद्याप भरपूर सामने खेळायचे आहेत। ह्या सामन्यानंतर पुन्हा मला दुसऱ्या राऊंडचे सामने 2, त्यानंतर मला अद्याप 2, एकूण 4 सामने अद्याप खेळायचे आहेत। अगली गेंद यहाँ पर शॉर्ट पिच गेंद ऑस्टम के बाहर, अंपायर का इशारा, एक बार फिर वाइड बॉल, इसी के साथ इस ओवर में दूसरा वाइड, स्कोर 1 रन के साथ बढ़ता है समय 3, 1 विकेट खोने के बाद। राहुल ज्यादा अतिरिक्त उछाल पाने की कोशिश कर रहे हैं, लेकिन यहाँ पर अपना नियंत्रण खो बैठे हैं। लगातार इस ओवर में अभी तक 2 गेंदें वाइड कर चुके, पहले गेंद वाइड, उसके बाद और एक वाइड। और इसी के साथ वाइड का सिलसिला अभी भी यहां पर छूटा नहीं है, तीसरी वाइड। अपना नियंत्रण खो बैठे हैं,
इस बार लेफ्टम के बाहर, दो गेंदें अष्टम के बाहर अतिरिक्त उछाल पाने की कोशिश कर रहे हैं लेकिन इसमें कामयाब नहीं रहे। स्कोर बढ़ता समय 4। चाहे रन कैसे भी हो, रनों की जरूरत, एक एक रन महत्व का यहां पर। दोबारा आपने बॉलिंग अटैक पर, यहां पर एक बार फिर डेड बॉल का इशारा अंपायर। काफी शांत क्रिकेट। पिछले मैच में काफी आतशबाजी थी लेकिन इस मैच में कुछ खामोश दर्शक। और इस बार पटकाई गेंद, इस बार कामयाब रह गए। इस बार अच्छी गेंद अष्टम के ऊपर, लेकिन थोड़े से भाग्यशाली रहे कि अच्छी गेंद यहां पर ज्यादा उछाल प्राप्त करने की कोशिश, इस बार कामयाब। स्कोर वही पर का समय 4, 1 विकेट खोने के बाद। इस बार एक बार फिर वाइड का सिलसिला जारी रहा। एक बार फिर वाइड गेंद। स्कोर 32 में एक रन के साथ और एक रन। स्कोर 32 में 5, जिसमें 4 वाइड। एक लंबा और चल रहा है। मैं शुरू से कह रहा था कि इस पिच के ऊपर बॉलर के लिए कुछ नहीं है, बैटिंग के लिए एक आदर्श पिच है। और इस बार एक अच्छी गेंद को खेला है। समय स्लीपर गली के बीच में गेंद को खेलना चाहते थर्ड मैन की दिशा में, लेकिन फील्डर यहां पर मौजूद और केवल एक सिंगल के साथ अपना छोर बदला। स्कोर बताओ इस समय 6। शांत क्रिकेट यहां पर, दर्शक भी काफी खामोश इस मैच में। सतीश और मयूर, उनके ऊपर काफी जिम्मेदारी। मयूर ने अभी अभी खाता खोला अपने टीम के लिए। अष्टम के बाहर थी, आखिरी समय पर गेंद को हल्का सा पुश किया। जब तक अपने फॉलोअर से आकर गेंद को फील्ड किया तब तक यहां पर एक सिंगल के साथ अपना छोर बदला। स्कोर बढ़ता समय 7। दोनों बैट्समैन शून्य से बाहर निकले इस समय, एक एक रन के साथ अभी तक खेल रहे हैं। एक स्लिप, एक गली जो कि काफी वाइड, यहां पर एक पॉइंट कवर, एक डीप लॉन्ग ऑन और एक अच्छी गेंद यहां पर। गेंद जा रही समय से पहले दिशा में, फील्डर गेंद का पीछा कर एक रन पूरा का बैट्समैन नहीं। जब तक गेंद फील्ड हो तब तक दूसरे रन के लिए समय था, लेकिन यहां पर काफी वाइड थ्रो देखना है। गेंद जा रही से लेकिन पीछे बैकअप कर रहे थे और एक एक्स्ट्रा रन यहां पर मिला और 3 रनों का इजाफा स्कोर में। स्कोर वक्त समय 10। एक एक रन का महत्व यहां पर। तीन रन के साथ मयूर के समय 4 रन पर। उसी के साथ यहां पर मयूर की एक, राहुल की एक लंबी ओवर की समाप्ति हो चुकी है, जिसमें 4 वाइड गेंदें डाली उन्होंने। उनका बॉलिंग एनालिसिस: 1 ओवर 0 मेडन 10 रन 1 विकेट, 1 ओवर 9 मेडन 0 अवे 10 रन एंड 1 विकेट. And bowling change on the far end, and the bowler not to you, bowlers are now. दोघांसाठी कोणाकडून दोन्ही फलंदाजांना ऑफर आलेली आहे वाटते सचिन शिंगोळे यांच्याकडून. दोन्ही फलंदाजांना 3 षटकार माटे लागवड मारले तर माटे 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. हा सतीश शिंगोळे खेळतो ना. When the match start?
पहली गेंद देखना गेंद हवा में खेल बैठे, लेकिन फील्डर काफी आगे, गेंद जैसे दो फील्ड के बीच में यहाँ पर एक लंबी दौड़ लगाई, बहुत अच्छा यहाँ पर फील्ड के अपनी टीम के लिए, क्या बेहतरीन फील्डिंग। अंतरराष्ट्रीय मैच में जैसा दृश्य देखने को मिल रहा है, इस समय अपना सब कुछ दांव पे लगाया, कामयाब हो गए इस समय अपनी टीम के लिए 2 रन बचाने के लिए, और अच्छा यहाँ पर बचाए, केवल 2 रन से इसका स्कोर बढ़ता है इसमें 12। और एक काफी खराब गेंद थी, उसका फायदा उठाया, गेंद 1 बाउंस 4 रन के लिए है, उसके साथ एक खराब गेंद थे, सही नशिए 4 रन, स्कोर बढ़ते समय तेजी के साथ 16। थैंक यू डीजे। मयूर काफी आक्रमक बढ़ गया, अभी जो रन का जो काफी समय के साथ रन रुका हुआ था। और आगे निकल के गेंद को एक लॉफ्टी शॉट खेलना चाहते थे बॉल के सर के ऊपर से, लेकिन उसके बाद बैट का एक अंदर किनार लिया और विकेट की कोई गलती नहीं करी, आसान सा कैच उनके झोली में। उसी के साथ यहाँ पर धड़ाधड़ टीम को दूसरा आघात, मयूर यहाँ पर बैक टू द पवेलियन में वापस आ चुके समय अपने टीम के लिए उन्होंने 10 रन बनाए। एक अच्छा बॉलिंग का यहाँ पर स्पेल डाल रहे, अच्छी गेंदबाजी कर रहे, बैट्समैन को खिलाने के लिए मजबूर कर रहे हैं, ऐसे गेंदबाजी करना है, विकेट टू विकेट यहाँ पर गेंदबाजी करेंगे तो आपको विकेट मिलेंगे, रन भी रोकेंगे, लेकिन यहाँ पर ज्यादा अपने अतिरिक्त उछाल पाने की कोशिश करेंगे तो आपको मार पड़ेगा। नेक्स्ट बैट्समैन भरत। और अगली गेंद आसन के बाहर जो और गेंद के खिलाफ शॉट खेला, इस समय गेंद दर्शक दरगाह में कोई चांस नहीं है, खेल गेंद को आने का काम करेगा इस समय 6 रन के लिए। एक और पिच गेंद ऑस्टम के जरा सी बाहर थी, मौके का पूरा फायदा उठाया और गेंद के खिलाफ शॉट खेला इस समय डीप मिडल के ऊपर से, यहाँ पर डीप मिडल के ऊपर से 6 रन। और एक बार फिर यहाँ पर एक लंबा हिट लगाने की कोशिश, देखने क्या होता है, बैक टू बैक दूसरा छक्का इस ओवर। इस समय के साथ स्कोर रुका, समय स्कोर बढ़ता है समय, इस छक्के के साथ स्कोर बढ़ता है समय 28। जो स्लॉगर का जो फायदा उठाया था, उठाना चाहिए था, जो पहले ओवर में तो आकर्षक यहाँ पर नहीं शॉट देखने को मिले, लेकिन इस ओवर में लगातार 2 छक्के लगातार सतीश ने अपना इरादा स्पष्ट किया आक्रामक मोड में अभी। और इस बार काफी अच्छी गेंद थी और स्विंगर थी, समझ नहीं पाए बैट और बॉल के बीच कोई संपर्क नहीं, विकेट कीपर ने बाकी का काम किया, रन की गुंजाइश नहीं, और उसी के साथ एक अच्छा ओवर यहां पर समाप्त हुआ।
28 यानी प्रति ओवर में 14 रन का एवरेज, एक अच्छा एवरेज यहाँ पर 14 रन का टारगेट। देखना ऐसे टारगेट से चलेगा तो यहाँ पर कम से कम 70 रन तो बनना चाहिए, लेकिन ये तो आने वाला वक्त बताएगा। इस बीच बॉलिंग में परिवर्तन और मैच के तीसरे लेकर बॉलिंग का बाद संभालेंगे बॉलर एक बार फिर राहुल। कंटिन्यू बॉलिंग एट द फायर एंड, जो कि पहले ओवर में 10 रन दिए थे, निश्चित 4 गेंदें वाइड डाली थी, लेकिन अच्छा कमबैक किया बाकी की गेंद के ऊपर और केवल 10 रन दिए। सुनील का बॉलिंग एनालिसिस, 1 ओवर 0 मेडन 18 रन 1 सफलता। अभी पहला हुआ अपील जो कि प्राबंध हट चुका है। एक स्लिप, एक स्क्वेरिश पॉइंट, एक कवर, एक डीप लॉन्ग ऑन, ऑफ साइड में, ऑन साइड में एक लॉन्ग ऑब्जेक्ट देखना है हमारे काउंटर से सामने। एक मिड विकेट, एक डी स्क्वायर लेग और एक फील्डर जो कि लेग स्लिप जिसे जो शॉर्ट फाइंडिंग जिसे कहते हैं। अपना नियंत्रण खो बैठे, गेंद को ज्यादा पटकने की कोशिश, संयम खो बैठे, लेस्टम को बाहर, अंपायर के दोनों हाथ यहाँ पर फैलाए, 1 रन का आइदा पास, स्कोर बढ़ता समय 29, 19 लॉस एट 2। मैं शुरू से कह रहा था कि राहुल ज्यादा अच्छे गेंदबाज है, लेकिन ज्यादा अतिरिक्त उछाल पाने की कोशिश में अपने लाइन के ऊपर काबू नहीं रख पाए, भटक चुके हैं। अब लेकिन ऑस्टिन को बाहर दिया और गेंद को स्क्वायर कट किया समय, लेकिन फील्डर यहाँ पर मौजूद, केवल 1 रन दूसरे के जा रहे समय, जब तक गेंद फील्ड करे, थ्रो करे, एक वाइड थ्रो, लेकिन पीछे बैकअप कर रहे थे और 2 रन से संतुष्ट होना पड़ा बैट्समैन को। स्कोर रखते समय 31, 31 लॉस एट 2। काफी शांत क्रिकेट यहाँ पर। इस बार आउट स्विंगर निकाली, बैट्समैन ने बल्ला चलाया हवा में, लेकिन इसमें गेंद ने काटा बदला। बहुत अच्छी गेंद, राहुल इतने अच्छे गेंदबाज है, लेकिन कभी कभी अतिरिक्त उछल पाने की कोशिश में थोड़े भटकते हैं, लेकिन अच्छे गेंदबाज है, ऊपर से खिलाड़ी यहां पर। इस बार देखना है, एक ब्लॉक होल में गेंद डाली थी, देखना इस बार अपील भी हो रहे समय रन चुराने के प्रयास में, और एक अच्छा सिंगल उन्होंने प्राप्त किया। बहुत एक मुश्किल यहाँ पर एक हल्की सी अपील थी, लेकिन इस अपील पर असर नहीं, और जब तक गेंद फील्ड करे, दोनों बैट्समैन का अच्छा तालमेल, आंखों में इशारा किया, 1 रन चुरा लिया। बहुत अच्छा तालमेल। स्कोर बनता समय 32। बैट और बॉल के बीच में काफी कश नकश चल रहा है, हर गेंद के ऊपर कुछ न कुछ घटना घटती जा रही है। इस समय दर्शक एक अच्छा क्रिकेट का आनंद ले रहे हैं इस समय। कल के मुकाबले आज काफी अच्छा मौसम, लेकिन थोड़ा सा गर्माहट मौसम यहाँ पर, क्रिकेट में भी काफी गर्माहट। आसमान बिल्कुल साफ, यहाँ पर धूप पूरी से निखर चुके, आसमान में कोई बादल नहीं, बारिश की कोई संभावना नहीं है। इस बार एक बार फिर आउट स्विंगर निकाली, बैट्समैन ने बल्ला चला, एक बार फिर गेंद ने काटा बदला। यहां पर बहुत अच्छी गेंदबाजी, स्कोर में कोई इजाफा नहीं, स्कोर वही पर समय 32। कुछ कुछ गेंद के ऊपर, हर गेंद के ऊपर कुछ न कुछ करना चाहते हैं। इस बार देखना है, और देखना है यहाँ पर मिस फील्ड, यहाँ पर लेग स्लिप और विकेट कीपर द्वारा यहाँ पर मिस फील्ड, और गेंद सीधी यहाँ पर
डीप द थर्ड मैन बाउंड्री के बाद 4 रन के लिए। एक बार फिर पटकने की कोशिश, एक बार देखना है बैट का बाहर ही किनारे लिया। इस बार काफी खराब थ्रो था, कोई बैकअप करने के लिए कोई खिलाड़ी नहीं था। थ्रो तो अच्छा था लेकिन वहां पर जगह पर कोई नहीं था इसलिए, और यहाँ पर एक एक्स्ट्रा यहाँ पर मिला। अच्छी फील्डिंग लेकिन थ्रो काफी वाइड। स्कोर बढ़ते समय 37 और समथिंग। उसी के साथ यहाँ पर एक अच्छा वो समाप्त हुआ इस ओवर में। इसलिए थोड़ी सी गर्माहट, यहाँ पर खिलाड़ी को कुछ परेशानी, लेकिन इसका कोई असर यहाँ पर खिलाड़ी को नहीं मिलेगा, जो कि खिलाड़ी काफी अच्छे हैं, जो कि उनके पास एक क्षमता है, इसलिए इस वातावरण का उनका अनुभव, इसलिए इसका कोई असर नहीं पड़ेगा उनके लिए। राहुल का स्पेल पूरा हुआ, उन्होंने अपने 2 ओवर का कोटा पूरा किया। उनका बॉलिंग एनालिसिस 2 ओवर 0 मेडन 19 रन और 1 सफलता, 2 ओवर 9 मेडन जीवन 19 रन 1 विकेट और 3 ओवर की समाप्ति पर स्कोर इस समय 37, यानी प्रति ओवर में करीब 12 रन से ऊपर, यानी अच्छा एवरेज इस एक दूसरे मैचेस में माना जाएगा। एक बार फिर खेल शुरू होने वाला है, जो कि ड्रिंक्स बैक मैदान के बाहर। When the match start and the bowling change on the far end and the bowler not to you bowlers now. कॉमेंट्री बॉक्स से छोर से बॉलिंग में परिवर्तन। महेश सतीश विल बी स्टार्ट नाउ। सतीश काफी अच्छे खेल रहे हैं इस मैच में, अभी तक 2 छक्के 1 चौके के साथ अभी तक 18 रन पर नाबाद इस समय सतीश। एक स्लिप, एक स्क्वेरिश पॉइंट, डीप एक्स्ट्रा कवर, एक कवर, एक डीप मिड ऑफ जो कि लॉन्गन जिसे कहते हैं, एक शॉर्ट मिड विकेट जो कि थोड़ा सा वाइड, यहाँ पर डीप मिड विकेट। और इसी के साथ यहाँ पर पहली गेंद यहाँ पर थोड़ी सी पैड पर लगी, हल्की सी फिर यहाँ पर चीख निकली। इस आफिर में उत्साह ज्यादा था, विश्वास कम था, फिर भी यहाँ पर 1 रन का इजाफा। यहाँ पर रन कैसे भी रनों की जरूरत है। स्कोर बढ़ते समय 38। दरम्यान शिरगाव आणि आनंदवाडी या दोन्ही संघांचे कर्णधार कॉमेंट्रीकडे यायचे आहेत। और अगली गेंद का पर एक लंबा प्रहार, गेंद दर्शक दीर्घा में, कोई चांसेस नहीं, 6 रन के लिए। थोड़ी सी और पिच गेंद की और मौका पूरा फायदा होता है, खाली जगह थे, फील्डर थोड़े अक्रॉस द थोड़े से 2 फील्डर के बीच में अच्छा गया, गेंद सीधे डीप मिड विकेट वाले के बीच में 6 रन के लिए।
अगली गेंद एक बार फिर चढ़ रहा है, यहाँ पर देखना है वन बाउंस से एक बार फिर यहाँ पर गेंद बैक टू बैक, यहाँ पर अच्छी बैटिंग का प्रदर्शन कर रहा है इस समय, बेहतरीन बैटिंग, लेकिन यहाँ पर फील्डर मौजूद थे। पर बैक टू बैक यहाँ पर दूसरा छक्का, सतीश ने यहाँ पर लगातार 2 छक्के लगाए थे, लेकिन भरत ने भी उनको दिया यहाँ पर जवाब दिया, हम भी कुछ कम नहीं है। दोनों की यहाँ पर लंबी यहाँ पर रेस चल रही है। भरत एक लंबे कद के खिलाड़ी, लेकिन सतीश एक छोटे कद के खिलाड़ी, लेकिन उनका बैटिंग का जो सिलसिला अभी इस मैच में बहुत अच्छा आक्रमण यहाँ पर कर रहे हैं, जो कि नॉन स्ट्राइक पर। और इस बार फिर स्टंप को मिडल स्टंप पर गेंद को हुक किया, फील्डर यहाँ पर मजबूत 1 बाउंस के साथ उनके हाथ में, और केवल 1 रन से संतुष्ट होना पड़ेगा बैट्समैन को। स्कोर बढ़ता है इस समय 51। एक बार फिर ज्यादा पर मौजूद, कोई चांसेस नहीं, गेटिंग फाइनल बाउंड्री के बाद 4 रन के लिए, और उसी के साथ आणि पुढे ससावा छान फटका पाहायचंय, कुठल्या प्रकारची संधी नाही, मला वाटते फ्लॅट 6, मला वाटते महेंद्रसिंग धोनीची आठवण होते, सुंदर फटका अगदी आपल्या जागेवरतीच, रॅकेट शॉट ज्याला आपण हेलिकॉप्टर शॉट आपण म्हणतो, तो धोनीची आठवण करून देणार हा फटका, आणि 6 धावा, धावसंख्या जोडण्यावरती ते 61. नाणेफेक जिंकली शिरगाव टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. रोहितांचं षटकाराने स्वागत होते, ते भरत यांनी केले पाहायच्या पुढचा चेंडू काय करतोय तो, आणि पुन्हा एकदा यावेळेला वाटतं षटकार तर होणार नाही, चौकार देखील जाणार नाहीये, दरम्यान एक धाव पूर्ण, दुसरी धाव काय मिळणार नाही याची दक्षता घेतोय, चांगला तो फ्लॅट थ्रो आहे, आणि एका धाव समाधान, धावसंख्या वाढते 62, 62 टू लॉस ऑफ 2. दोघांच्या मध्ये एक शर्यत चालू आहे, केव्हा मला वाटते सतीश पुढे जातोय, केव्हा मला वाटते भरत पुढे, दोघांच्या मध्ये एक शर्यत चालू आहे, आपण कोण पुढे जाते पाहायचं आहे.
यावेळेला वाटते ज्यादा शॉर्टफिट चेंडू वाटते, चेंडूचा पाठलाग होते, जातो टीप फायनलच्या दिशेने पाहायचे चेंडू, मला वाटते पंचांचा वन बाउंड चेंडू सीमापार 4 धावा. आणि धावसंख्या वाढते, एकूण वाटते 73. भरत खेळतोय 28 धावसंख्येवरती. हो आणि यावेळेला पाहायचंय चेंडू हवेमध्ये, चेंडूचा पाठलाग होतोय, झेल तर मला वाटते होणार नाहीये, चेंडू जातोय वन बाउंड चेंडू हातामध्ये. दरम्यान दुसरी धाव देखील पूर्ण करतात ते भरत. वैयक्तिक खेळतोय 30 धावसंख्या, धावसंख्या 2 पुढे, धावसंख्या एकूण 75 75. उसी के साथ यहाँ पर कुल 5 ओवर का यहाँ पर खेल पूरा हुआ और इस 5 ओवर में 75 रन बनाए, यानी प्रति ओवर में 15 रन. मुश्किल तो नहीं लेकिन आसान भी नहीं है क्रिकेट के भाषा में. जब तक मैच की आखिरी गेंद है तब तक कुछ भी हो सकता है. भरत 30 रन पर नाबाद और सतीश योगी उन्होंने भी 28 रन बनाए. मयूर ने 9 रन बनाए. देखना है, ये तो काफी मुश्किल तो नहीं, लेकिन वडोली की टीम के पास भी यहाँ पर अच्छी बैटिंग देखना, अपनी बॉलिंग के साथ क्या करते हैं देखना है, ये तो आने वाला वक्त बताएगा. और देखना इस बार बेलपाड़ा टीम हम पहली बार देख रहे हो इस टूर्नामेंट में. देखना है करो या मरो ऐसी स्थिति में खेलना है. अपने को यहाँ पर खोने के लिए कुछ नहीं, पाने के लिए यहाँ पर कुछ है. आपको यहाँ पर जितना है तो यहाँ पर आक्रमण करना होगा. देखना ये तो आने वाला बताएगा. जैसे मैच आरंभ होगा माइकल फोन पर आ रहे समय मराठी में मेरे सहयोगी कमेंटेटर आइए ठोंबरे जी. काफी सुबह से यहाँ पर अंपायरिंग कर रहे हैं. काफी धूप है यहाँ पर. अभी यहाँ पर सुबह से काफी धूप निकल चुके. इस बार एक आसमान में हल्के से बादल और यहाँ पर देखने मैदान के ऊपर छाया हुआ इस समय. आइए ठुमरे जी. मान्यवरांचं आगमन होत आहे. शिवाजी शेठ कतोरे साहेब यांचं मात्र शुभागमन होत आहे. उद्योजक आहेत त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं स्वागत, हार्दिक अभिनंदन.
प्रथम बॅटिंग करत असताना तब्बल धाबा ज्या मात्र बनवल्या 75. धडाकेबाज स्पोर्ट क्लब वडवली टीमने आणि 76 धावांचं टार्गेट आता टीम समोर असेल. टीम बेलपाडा या टीमच्या समोर 75 धावा झाल्यात, 76 बनवायच्यात आणि नक्कीच दुपारचं सत्र आहे. या दुपारच्या सत्रामध्ये पाहूया अशा प्रकारची कामगिरी केली जाईल बेलपाडा या टीमकडे. चांगली बॅटिंग झाली धडाकेबाज स्पोर्ट क्लब वडवली टीमची. अतिशय चांगली बॅटिंग सतीश शेळके सर आणि त्यांच्या बरोबर बॅट्समन भरत अतिशय चांगली बॅटिंग केली ही दोन्ही खेळाडूंनी. 75 धावा आणि 76 धावांचं टार्गेट. 76 टू विन. 76 धावांचं टार्गेट. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतील. मयूरच्या हातामध्ये चेंडू आहे. पाहूया मयूर कशा प्रकारची कामगिरी करतोय. गोलंदाजी मार्कवर तयार. स्ट्रायकर इनवर राहुल सोमने. 76 धावांचं टार्गेट. सामन्याला सुरुवात होईल. सुमित आणि राहुल ही सलामीची जोडी. मयूर तयार. 76 धावांचा पाठलाग. पॉवर प्ले मध्ये कशा प्रकारची कामगिरी केली जाते. पहिलाच बॉल. राहुल सोमनेचा धडाका. चेंडू जाऊन पोहोचेल. सीमारेखेचा वेध घेतोय. आउट ऑफ पार्क. राहुल सोमने ब्रँडेड षटकार. पहिल्याच बॉलवर विस्फोट करत असताना बॅट्समन राहुल. टेनिसचे बॉल कनेक्ट जर झाले तर धाव संख्या 6 देखील होऊ शकते. मयूर तय्या इथे लाजवाब यष्टीरक्षण. कौतुक करावं लागेल सतीश सरांचं. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. आणि ते क्रिकेटच्या स्पर्धा या गोलंदाजानं गाजवल्यात. सातत्याने MPL असेल MNPL या स्पर्धा असेल यामध्ये चांगली कामगिरी करणारा मयूर गोलंदाजी मार्कवर तयार. तर स्ट्रायकर इनवर बॅट्समन राहुल सोमने ऑन स्ट्राईक. राहुल आपल्याला स्ट्रायकर इनवर पाहायला मिळतोय. 6 धावा आल्यात. गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा चेंडूच मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील मयूर. 1 धाव आली आणि एका धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या 7. 15ची सरासरी मेंटेन राखायची विजयासाठी बेलपाडा टीमला. ज्यावेळेस तुम्हाला षटकामध्ये 15 धावा बनवायच्या 2 मोठ्या फटक्यांची नितांत आवश्यकता असेल बेलपाडा टीमला, तर दुसऱ्या बाजूनं जेवढ्या कमीत कमी धावा खर्च केल्या जातील धडाकेबाज स्पोर्ट क्लब वडवली संघाकडून त्या तितक्याच त्यांच्या फायद्याच्या ठरू शकतात. क्षेत्ररक्षणात बदल केलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक होता 38 सर्कल मध्ये. डीप फाईन लेग 38 सर्कलच्या बाहेर. एक डीप मिड विकेट काव कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. बॅट्समन सुमित साडी. गोलंदाज तयार होत आहेत मयूर. धापलकर धाव संख्या 7. सुरेख प्रकारचा चेंडू. तितकाच चांगला स्ट्रोक. बॅट्समन सुमितच्या पॅट मधून चेंडू सीमारेखेचा वेध घेतोय. क्षेत्ररक्षण अतिशय चांगलं. 2 धावा आल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे 3 धावा पळून कंप्लीट झाल्यात. 3 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल ती दुहेरी अंकात 10 या धावसंख्येवर षटक क्रमांक पहिला. प्रत्येक षटकामध्ये 15.20 ची सरासरी राखायची आहे. बॅटिंग करणाऱ्या टीम बेलपाडाला 76चं पाठलाग. मयूर गोलंदाजी मार्कवर तयार होत आहेत. सुरेख प्रकारचा चेंडू. तितकाच चांगला फटका. दर्जेदार स्ट्रोक. डीप फाईन लेगला येणारा राहुल सोमनेचा हल्ला. चेंडू फरार. चौकार. देखील एक क्षेत्ररक्षक आहे गोलंदाज तय्या. सुरेख प्रकारचा चेंडू. क्लास दाखवत असताना राहुल सोमने. चेंडू क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. सीमा पार. खणखणीत चौकार.
षटक क्रमांक पहिलं कंप्लीट आणि पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात 18. ज्या सुरुवातीची आवश्यकता होती बेलपाडा टीमला ती सुरुवात तर राहुलने पहिल्या षटकामध्ये दिली आहे. बघूया P2च्या षटकामध्ये देखील कितपत धावा ज्या मात्र वसूल केल्या जात आहेत टीम कडून ते देखील पाहायचं. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. योगेशच्या हातामध्ये चेंडू आहे. बघूया योगेश अधिकारी कशा प्रकारची कामगिरी करतील. पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्या. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली दोन्ही बॅट्समन कडून. 76 धावांचं टार्गेट. गोलंदाजी मार्कवर तयार. योगेश अधिकारी याच्या हातामध्ये चेंडू आहे. पाहूया योगेश कशा प्रकारची कामगिरी करतोय. गोलंदाज तयार होतील. गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज तयार. योगेश अधिकारी च्या हातामध्ये चेंडू आहे. पाहूया योगेश कशा प्रकारची कामगिरी करतोय. गोलंदाज तयार. योगेश अधिकारी. सुरेख प्रकारचा चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न. टॉप पेच आणि पहिल्याच बॉलवर विकेटचं पतन. फलंदाज बाद. सुमित बॅक टू द पवेलियन. आपल्याला पाहायला मिळत आहे फलंदाज बाद होतील. एक मोठा झटका इथे टीमला. गोलंदाज तयार. गोलंदाज तयार होत आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी. योगेश स्ट्रायकर एंडवर राहुल. योगेश अधिकारी. योगेशचा हा बॉल फटका इथे सुरेख प्रकारचं क्षेत्ररक्षण मयूर कडून जे मात्र पाहायला मिळत आहे. एक धाव आली आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती 19 या धावसंख्येवर. 19 धावा धावपलिकावर ज्या मात्र पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा चेंडू. महेशच्या पॅट मधून फटका इथे फसला. ओहो इथे जेल देखील सटकला. चेंडू जाऊन पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत चौका. धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती 23 या धावसंख्येवर. 23 ऑन द बोर्ड. 23 धावा. स्लोवर वन. चेंज ऑफ पेस मैदानामध्ये पाहायला मिळते. पंचांचा अवांतरचा इशारा. व्हाईट बॉल. एक धावेल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती 24 या धावसंख्येवर. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 76 धावांची आवश्यकता. अजूनही या षटकातील 3 बॉल जे मात्र शिल्लक आहेत. योगेश तयार. डेड बॉल पंचांनी जो मात्र घोषित केलाय. गोलंदाज तयार होतील. धावपलिकावर धावसंख्या 24. योगेश अधिकारी गोलंदाजी मार्कवर तयार. स्ट्रायकर एंडवर महेश.
सुरेख प्रकारचा चेंडू तितका चांगलासा फटका लॉंग आपला बीट करून चेंडू सीमारेषेच्या बाहेर खणखणीत चौका. अतिशय दर्जेदार देखणा नेत्रदीपक स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोचेल ती 28 या धावसंख्येवर. उलटा चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील. एक धावा आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा ज्या मात्र पळून पूर्ण 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोचेल ती 30 या धावसंख्येवर. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना 76 धावांचा पाठलाग. आतापर्यंत 30 धावा आल्यात, अजूनही 46 धावा बनवायच्यात. शेवटचे 19 बॉल, 19 बॉल आणि 46 धावा. योगेश पुन्हा एकदा तयार. सुरेख प्रकारचा चेंडू लेटकट खेळले, परत कडून चुका आणि चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. चेंडू जाऊन पोचेल सीमा पार, खणखणीत चौकार महेशच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोचेल ती 34 या धावसंख्येवर. 34. 2 षटकात 34 आल्यात. पहिल्या षटकात धावा आल्या होत्या 18, दुसऱ्या षटकात धावा आल्या 16. आता बनवायच्यात त्या 42 धावा. 18 बॉल आणि 42 धावा. शिवाजी शेठ कथोरे उद्योजक बदलापूर यांचं मात्र या स्पर्धेसाठी शुभागमन होत आहे. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये स्वागत केलं जात आहे. मान्य श्री शिवाजी शेठ कथोरे उद्योजक बदलापूर या भगवा चषकासाठी भेट देण्यासाठी मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. मान्य श्री शिवाजी शेठ कथोरे साहेब उद्योजक बदलापूर यांचं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत, हार्दिक अभिनंदन. मान्यवरांचं शुभागमन या स्पर्धेसाठी शिवाजी शेठ कतोरे साहेब उद्योजक बदलापूर यांची मात्र उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं महाविकास आघाडी भगवा चषक 2021 मध्ये हार्दिक स्वागत, हार्दिक अभिनंदन. धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळत आहेत 34. शेवटचे 18 बॉल आणि 42 धावा. गोलंदाज तयार. राहुल सोमने पहिल्याच बॉलवर आक्रमण करत असताना चेंडू जाऊन पोहोचेल आउट ऑफ पार्क. राहुल सोमनेचा ब्लास्ट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. दमदार षटकार. मुलगाव यांचं सुद्धा शुभ आगमन होत आहे. मान्यवरांचं या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत. पहिल्याच बॉलवर षटकार सुमात्र पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 40 या धावसंख्येवर. व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 41. 41 ऑन द बोर्ड. मयूरचं पहिलं षटक जरी थोडंसं महागडं ठरलं असतं, परंतु मयूरने चान्सेस क्रिएट केले होते. त्यानंतर योगेशने देखील चांगली गोलंदाजी केली. आता पुन्हा एकदा मयूरच्या हातामध्ये चेंडू दिलाय आणि मयूर इथे महागडा साबित होतोय. पहिल्याच बॉलवर षटकार, दबाव, प्रेशर वाढला. अवांतर बॉल मयूर टाकत असताना आपल्याला पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या 41. गोलंदाजी मार्कवर तयार. मयूर. सुरेख प्रकारचा चेंडू राहुलच्या पॅट मधून फटका. नेत्रदीपक. अजून एक चेंडू जाऊन पोहोचेल आउट ऑफ पार्क. बेलपाडा गावची शान राहुलच्या पॅट मधून येणारा नेत्रदीपक षटकार.
जो बॅट्समन फलंदाजीसाठी आल्यावर बेलपाडा संघाला लागते विजयाची चाहूल, त्याचं नाव राहुल. मैदानाच्या आतमध्ये अतिशय चांगली कामगिरी करतोय. दर्जेदार फटके मैदानामध्ये खेळत असताना संघाची धावसंख्या 47 धावा. धावफलकावर जे मात्र पाहायला मिळते अतिशय चांगला बॅट्समन याचसाठी ओळखला जातो राहुल, आणि तीच कामगिरी करत असताना मैदानामध्ये पाहायला मिळतोय. मयूर 2 षटकार तर बॅक टू बॅक खेळलेत. फलंदाज राहुलने 76 धावांचा पाठलाग मैदानामध्ये करत असताना आतापर्यंत धावा ज्या मात्र पाहायला मिळत आहेत 47. राहुल खेळतो वैयक्तिक 3 षटकार आणि 2 चौकार राहुलने आतापर्यंत खेळले 27 या धावसंख्येवर. 28 या धावसंख्येवर राहुल जो मात्र पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. मयूर इथे टाकला गेलेला चेंडू, पंचांचा अबांतरचा इशारा. व्हाईट बॉल. पहिला चेंडू षटकाराला, दुसरा बॉल व्हाईट, तिसरा बॉल षटकाराला, चौथा बॉल व्हाईट. आता पाहूया मयूर इथे कमबॅक करेल का. क्षमता मयूरकडे खूप मोठी आहे, परंतु राहुल खूप आक्रमक होत असताना पाहायला मिळतोय. इथे दबाव, इथे प्रेशर पूर्णपणे वाढलाय टीम ओढवल्यावर. अवांतर चेंडू हाताळत असताना मयूर आपल्याला सातत्यानं पाहायला मिळत नाही, परंतु या मॅच मध्ये मयूर अवांतर चेंडू टाकताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 49 या धावसंख्येवर. 49 धावा धावफलकावर ज्या मात्र पाहायला मिळत आहेत. 76चा पाठलाग करत असताना आता 14 बॉल शिल्लक आहेत आणि 14 बॉल मध्ये 16 बॉल शिल्लक आहेत आणि 16 बॉल मध्ये 27 धावांची आवश्यकता. मॅच अतिशय चांगली कमबॅक करत असताना टीम बेलपाडा आपल्याला पाहायला मिळाली. जय हनुमान बेलपाडा. गोलंदाज तयार. मयूर स्ट्राईक रेंजवर. राहुल सुरेख प्रकारचा चेंडू, तितका चांगलासा फटका. लॉंग आपला चेंडू येईल. क्षेत्ररक्षक आहेत. सुरेख प्रकारचं क्षेत्ररक्षण, परंतु इथे काय घडतंय. फलंदाज धावबाद, विकेटचं पतन. महेश बॅक टू द पेव्हिलियन. अर्धशतक कंप्लीट होत असताना टीम जय हनुमान बेलपाडा फलंदाज बाद होतील. महेश पंच आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा चेंडू, तितका चांगलासा स्ट्रोक राहुलच्या बॅटमधून जो मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल. एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चुका जेवढा तुम्ही कराल तेवढी दुसरी टीम त्याचा फायदा उचलेल. एक धाव होती तिथे क्षेत्ररक्षकाने थोडीशी टाइम जास्त खर्च केला आणि त्याचा पुरेपूर फायदा. 2 धावा आल्यात. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ते 58 या धावसंख्येवर. 58 धावा 76चा पाठलाग करत असताना ज्या मात्र बनवल्यात. 18 अजूनही बनवायच्या. 13 बॉल शिल्लक. गोलंदाज मयूर तयार. या षटकामध्ये तब्बल 3 षटकार खेळलायत राहुल आणि इथे टाकला गेलेला चेंडू हा षटकातील 4था व्हाईट बॉल. सातत्यानं मयूरकडून अशी गोलंदाजी पाहायला मिळत नाही, परंतु सध्या या मॅच मध्ये मयूरकडून खराब गोलंदाजी होती. एक चांगला गोलंदाज म्हणून ख्याती आहे. नक्कीच मयूर तयार. ओहो, इथे टाकला गेलेला चेंडू अतिशय चांगला मयूरचा. षटक क्रमांक कंप्लीट होईल. तिसरं 3 षटक संपली. धावफलकावर धावसंख्या पाहायला मिळते ती 59. शेवटचे 12 बॉल आणि 17 धावा. ड्रिंक्स ब्रेक असेल मैदानाच्यात आणि संधी मिळेल आमच्या डीजे ऑपरेटरला.
चांगला फटका जो मात्र पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 65 या धावसंख्येवर. 65 ऑन द बोर्ड. गोलंदाजी मार्कवर तयार. शेवटचे 10 चेंडूने 11 धावांची आवश्यकता. टीम जय हनुमान बेलपाडा ज्यावेळेस 75 धावा बनवल्या त्यावेळेस कुठंतरी प्रेक्षक वर्गामध्ये असं वाटत होतं की हा सामना वन साइड होईल, परंतु काय बॅटिंग केले राहुल सोमनेने, काय बॅटिंग केले महेशने, काय बॅटिंग केले रोहितने. सुमितने देखील चांगली साथ दिली. सर्वांचं कॉन्ट्रीब्युशन अतिशय चांगलं पाहायला मिळत आहे. गोलंदाज तयार. अबेल रिव्हर्स रोहितच्या बॅटमधून एक धावा आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ते 2 धावा मात्र कंप्लीट होत आहेत. नक्कीच सतीश सर यांच्याकडून MS धोनी स्टाईल रनआउट करण्याचा प्रयत्न देखील झाला. 2 धावा आल्यात आणि 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 67 या धावसंख्येवर. 9 बॉल आणि 9 धावा. नऊ चेंडू 9 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार होत आहेत. अबेल सुरेख प्रकारचा चेंडू, तितकाच चांगला स्ट्रोक आपल्याला रोहितच्या पॅटमधून पाहायला मिळतोय. एक धावा आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 1 शॉट. एकच धाव या बॉलवर येईल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती बेलपाडा गावची शान गावचं नाव ज्या खेळाडूने खेळामधून राहुल सोमने. गणेश होमणे कुठे असतील आनंदवाडी टीम तर संपर्क साधा. गणेश होमणे. कॉंग्रॅच्युलेशन टीम बेलपाडा हडलक टीम. टॉस करणार आहोत मॅन ऑफ द मॅच जे मात्र देणार आहात सर 2 मिनिटं. शिवाजी शेठ कतोरे साहेब उद्योजक आणि अनिलजी पाटील सरपंच मुळगाव सरांना देखील विनंती करतो आपण द्या. सर आपण उपस्थित राहिलात आपल्या या स्पर्धेच्या वतीने हार्दिक असं स्वागत. अतिशय चांगलं आयोजन, चांगलं नियोजन जे मात्र पाहायला मिळत आहे. या स्पर्धेबद्दल आणि या आयोजकांबद्दल 2 शब्द. ॲक्च्युली पहिले सर्व ग्रामस्थ मंडळ आंबेलेवाल्यांचे मी हार्दिक अभिनंदन करतो. एवढी भारी स्पर्धा आता आपल्याकडे आधुनिक पद्धतीच्या स्पर्धा चालू आहेत आणि याच्यातून खरंच युवकांना चांगलं प्रोत्साहन बी भेटत आहे. आणि मी अजून एकदा शाबासकी देईल का खरोखर आंतरराष्ट्रीय क्रीडाच्या ज्या चालू आहेत त्याच प्रकारे अशा स्पर्धांचा आयोजन आम्हाला घ्यायला मिळतो. आणि पुन्हा एकदा आंबेले गावाचं मंडळाचे मी मनापासून आभार मानतो. धन्यवाद. नक्कीच सर, या स्पर्धेची ज्यावेळेस घोषणा झाली पहिलाच दिवस होता, या स्पर्धेचा पॅम्पलेट आला ग्रुपवर आणि पहिल्याच दिवशी 90% म्हणजे 56 संघांना आपण सहभाग दिला. 60 संघांनी प्रवेश निश्चित केला होता. या स्पर्धेचं हे खास वैशिष्ट्य राहिलंय. संयोजक आमचे नकुलजी भांडे आणि आयोजक सुनील माळी सर यांनी विशेष प्रयत्न करून सातत्याने या स्पर्धेमध्ये त्यांचं विशेष लक्ष असतं. आणि ज्यावेळेस स्पर्धेची अनाउन्समेंट झाली पहिल्याच दिवशी 60 संघांचा सहभाग. मुरबाड तालुक्यातील 32 संघ आणि ओपन ग्रामीण अर्थात बदलापूर, अंबरनाथ, शहापूर या तालुक्यातील 24 संघांना या स्पर्धेमध्ये सहभाग दिला या टीमने. या आयोजकांबद्दल तुमचे 2 शब्द.